सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद युनूस चीनी सरकारला बांगलादेशमध्ये चिकन नेक जवळ आर्थिक तळ स्थापन करण्याचं निमंत्रण देत आहेत। युनूस म्हणाले की भारतातील ईशान्येकडील 7 राज्य म्हणजेच 7 सिस्टर्स अजूनही लँडलॉक अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेल्या आहेत। व्हिडिओमध्ये युनूस दावा करताय की बांगलादेश हा या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षक आहे। भारतातील ईशान्येकडील 7 राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचवण्याचा कोणताही मार्ग नाही। आम्ही या संपूर्ण प्रदेशासाठी महासागराचं एकमेव संरक्षक आहोत, त्यामुळे चीनी अर्थव्यवस्था येथे विस्तारू शकते। बांगलादेशामध्ये सत्तांतर झाल्यापासून भारतासोबतचे संबंध बिघडलेले आहे। अशातच चीन दौऱ्यावरून परतलेले बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते चीनला भारताच्या सीमेजवळ आपली उपस्थिती वाढवण्याचं आमंत्रण देताना आपल्याला दिसतायत। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद युनूस चीनी सरकारला बांगलादेशमध्ये चिकन नेक जवळ आर्थिक तळ स्थापन करण्याचं निमंत्रण देत आहेत। युनूस म्हणाले की भारतातील ईशान्येकडील 7 राज्य म्हणजेच 7 सिस्टर्स अजूनही लँडलॉक अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेल्या आहेत। व्हिडिओमध्ये युनूस दावा करताय की बांगलादेश हा या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षक आहे। भारतातील ईशान्येकडील 7 राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचवण्याचा कोणताही मार्ग नाही। आम्ही या संपूर्ण प्रदेशासाठी महासागराचं एकमेव संरक्षक आहोत, त्यामुळे चीनी अर्थव्यवस्था येथे विस्तारू शकते, असंही युनूस या व्हिडिओमध्ये म्हणालेले आहेत। चिकन नेक हा भारतातील ईशान्येकडील राज्ये म्हणजेच नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर या देशाच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे। याला सिलिगुडी कॉरिडॉर असंही म्हणून ओळखलं जातं। हा कॉरिडॉर भारतासाठी सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। या भागामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। चिकन नेक बांगलादेशच्या सीमेवरून जातो आणि युनूसने चीनला या भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिल्यास भारतासाठी ही डोकेदुखी ठरू शकणार आहे। मोहम्मद युनूस 4 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेलेले होते। या भेटी दरम्यान त्यांनी चीनकडे नदी जल व्यवस्थापनासाठी 50 वर्षांचा मास्टर प्लॅन सांगितला। यामध्ये तिस्ता नदीचं पाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे, ज्याचं पाणी देखील भारताने सामायिक केलेलं आहे। तिस्ता नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये वाद सुरू आहे। नदीच्या जल व्यवस्थापनाच्या मास्टर प्लॅन बद्दल बोलताना युनूस यांनी चीनला पाणी व्यवस्थापनाचं मास्टर म्हटलेलं आहे। युनूस यांच्या चीन दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी सागरी सहकार्य वाढवण्याचं आणि गरज पडल्यास त्यावर चर्चा करण्याचं मान्य केलं। बांगलादेश मोंगला बंदर सुविधांच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी चीनी कंपन्यांसमोर हात पसरत आहे। बांगलादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार चीनने बांगलादेशच्या दक्षिण पश्चिम मोंगला बंदराच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे $400 दशलक्ष, चीन औद्योगिक आर्थिक क्षेत्राच्या विकासासाठी सुमारे $350 दशलक्ष आणि तांत्रिक सहाय्य म्हणून $150 दशलक्ष देण्याची योजना आखलेली आहे। हे स्पष्ट आहे की चीन कधीही मोफत उपक्रमांमध्ये सहभागी होत नाही आणि अनेक देश आता त्याच्या कर्जाच्या सापळ्याशी झुंजत आहे, जो 21व्या शतकातील वसाहतवादाचा एक आधुनिक प्रकार आहे। बांगलादेश हा चीनचा 4था सर्वात मोठा कर्जदाता आहे, ज्याच्याकडे $7.5 अब्ज कर्ज आहे। युनूसच्या दौऱ्यादरम्यान बांगलादेशने चीन सरकार आणि त्यांच्या कंपन्यांकडून $2.1 अब्ज गुंतवणूक, कर्ज आणि अनुदाने मिळवलेली आहेत। जर चीनने श्रीलंकेप्रमाणेच बांगलादेशमध्येही आपली उपस्थिती प्रस्थापित केली, जिथे हंबनटोटा बंदर जवळजवळ त्याच्या मालकीचा आहे, तर ते भारतासाठी एक मोठं आव्हान ठरणार आहे। शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश विकसनशील जगामध्ये एक आर्थिक महासत्ता बनत होता। तथापि मोठ्या प्रमाणामध्ये निषेध झाल्यानंतर त्यांचे 15 वर्षाचे शासन संपुष्टात आले आणि त्यांना देश सोडून पळून जावं लागलं। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी युनूस यांच्या या वक्तव्याला आक्षेपार्ह म्हटलं आहे आणि ते तीव्र निषेधार्थ असल्याचंही म्हटलंय। ही टिप्पणी भारताच्या धोरणात्मक चिकन स्नेक कॉरिडॉरशी संबंधित सततच्या असुरक्षिततेच्या कथेला अधोरेखित करते। ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील अंतर्गत घटकांना देखील ईशान्येकडील मुख्य भूमीपासून भौतिकदृष्ट्या वेगळं करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग तोडण्याचा धोकादायकपणे सल्ला दिलेला आहे, असंही ते म्हणाले। आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चिकन नेक कॉरिडॉरच्या खाली आणि आजूबाजूला मजबूत रेल्वे आणि रस्ते जाळे तयार करण्याची गरज अधोरेखित केली। ते म्हणाले की चिकन नेकला बायपास करून ईशान्येकडील भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारे पर्यायी रस्ते आणि मार्ग शोधले पाहिजे आणि त्यांना प्राधान्य आपण दिलं पाहिजे। जरी हे महत्त्वाचं अभियांत्रिकी आव्हान निर्माण करू शकतं, पण दृढ निश्चय आणि नाविन्यपूर्णतेने ते आपल्याला साध्य करता येणार आहे।
मोहम्मद युनूस यांचं असं प्रक्षोभक विधान हलक्यामध्ये घेतलं जाऊ नये, कारण ते सखोल धोरणात्मक विचार आणि दीर्घकालीन अजेंडा प्रतिबिंबित करतं, असंही ते म्हणाले आहेत। माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला म्हणाले की भारत बांगलादेशने सहकार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे। बांगलादेश हा बंगालच्या उपसागरावरील स्थानामुळे प्रादेशिक स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचा देश आहे। आमच्यासाठी तो खरोखरच भारत आणि ईशान्येकडील अंतरावर पसरलेला आहे। म्हणून हा अरुंद कोंबडीचा मार्ग सिलिगुडी कॉरिडॉर बांगलादेशच्या उत्तरेकडे जातो। म्हणून त्या दृष्टिकोनातून ते धोरणात्मक दृष्ट्या खूप महत्त्वाचं असणार आहे। एक मित्र आणि भागीदार म्हणून तुम्ही एकत्र बरंच काही करू शकता आणि गेल्या 15 वर्षात आम्ही आमच्या सहकार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे, असंही ते म्हणाले।